नको, टाळ्या नको. बरं रसिको नमस्कार. शेर म्हणणार नक्की, घाबरू नका. सीओएपीच्या स्टेजवरचा माझा शेवटचा परफॉर्मन्स फेअरवेलच्या निमित्ताने तुमच्या पुढे सादर करतो. सगळ्यात पहिले ज्यांनी नाव ठेवलं, खूप छान नाव आहे, निरोप. नाव सगळ्यांना खूप आवडलं, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आज ज्यांनी फेअरवेल ऑर्गनाईज केली सगळ्यांचे आभार मानतो. मी विचार करत होतो की काय परफॉर्म करायचं, तर मग डोक्यात आलं की 4 वर्ष जसे आपल्या सगळ्यांचं इंजिनिअरिंग झालंय, तर तेच जर आपण फ्लॅशबॅक मध्ये गेलो, फर्स्ट इयरला गेलो आणि मग तेव्हापासून जर सगळं आपण बघितलं काय काय झालं. त्यापूर्वी ज्या गोष्टीसाठी मी बदनामी करतो, रटाव शेर आपके लिए करता हूं की आपल्याला खूप पुढे जायचं अजून, तर त्यासाठी तुम्हा सर्वांसाठी शेर की जिंदगी की असली उडान तो अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है. जिंदगी की असली उड़ान तो अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है, फिलहाल तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है. आता एक छोटासा परफॉर्मन्स आपके लिए मैंने किया है, तो त्याच्याकडे वळतो. फर्स्ट इयर मध्ये जेव्हा इथे ऑडिटोरियम मध्येच फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड होतो, आपण सगळे येतो आणि 70 सीओईपी ऑटोनॉमस झाल्यापासून 70-30 हा कोटा संपल्या कारणाने मेजॉरिटी हॉस्टेलाइट्स असतात. तर मी जेव्हा फर्स्ट राऊंड आलो होतो तेव्हा मी ऑब्झर्व केलं, असे आई वडील आपले बॅग घेऊन येतात आहेत. नंतर आई तिकडे मुलाचे 10वी-12वीचे सर्टिफिकेट्स आणि पोरगा आपला बावडसारखा सीओईपी. मीही तसाच होतो, तुमच्यातला कोणी उभी करा तशीच असणार आहे. त्याच्यानंतर राऊंड होतात, बरं थोडं बोलतो, त्यानंतर राऊंड होतात. महाराष्ट्रातले खूप मेजॉरिटी मुलं दुःखी होऊन परत जातात आणि इंडियातल्या टॉप 20 कॉलेजेसमध्ये ज्याचं नाव आहे सीओईपी मध्ये, अशा कॉलेजमध्ये मला आणि तुम्हाला सर्वांना ऍडमिशन मिळते. तर वडिलांना मी बऱ्याचदा बघितलंय, मी मुलांचा जो पालक असतात त्यातले वडिलांचं संभाषण आहे कसं असतं. हॅलो, हा मी इथे पुण्यात आलोय सीओईपी मध्ये पप्पूला घेऊन. हा 174 मार्क आहे त्याला, माहित नाही कोणत्या ब्रांचला मिळतं का माहित नाही, पण मी त्याला सांगितलं जी आवडेल ब्रांच घेऊन घे. पण खरं सांगू का, माझं मत सांगू का, कोणती मेकॅनिकल नाही. कसं आहे आजकाल कोणतंही काळ कुत्र उठलं तरी ते मेकॅनिकलच असतं. ती तर वेगळी गोष्ट आहे, पण खरं म्हणजे मनापासून मला मेकॅनिकलची भीती काय वाटते माहितीये का, आमच्या समोरचा धोबीवाला, बाजूचा पान ठेलेवाला, मांडीचा टपरीवाला, तो मेकॅनिकल ब्रांचचे दिवे, म्हणून कोणती कॉम, आयटी किंवा ENTC सेशनच्या काळात काळ पुत्र तरी विचारतं का त्यांना, नको अशी ब्रांचच नको. कोणती, हा इन्स्क्रू, अशी कोणती ब्रांच असते का. अच्छा, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल, हा तरी अशी कोणती ब्रांच असते का. बरोबर, हा हा ते 20 का 30 पोट्यात असतात ब्रांच मध्ये ना, अहो पण ती पण ब्रांच नको. आमच्या पप्पूला कॉलेजमध्ये आल्यासारखं वाटलं पाहिजे. हा नाही तर असं वाटेल घरीच बसलाय पप्पांसोबत. ती पण नको. कोणती, इलेक्ट्रिकल, 4 वर्ष झाले तरी पोट्याला कळत नाही करंट इकडून चालला का करंट. बंद पडली. हा उरली कोणती,
असं वाटतं जेलमध्ये गेल्यासारखंच वाटतं एकदम. मी जाऊन आलो आणि मध्ये असं गार्डन तिकडे काळा कुत्रही फिरत नाही कधी. पण बरं आहे मेटलर्जीला तर एवढं मोठं जागा आहे तिकडे सगळं ओसाड पडलाय. लॉन तरी लावा म्हणा तिकडे. असो कोणता आता उरली प्रोडक्शन उष्टी खाणारी ब्रांच नको नको प्रोडक्ट. आमच्या गावात भीमराव पांचाळ अभियांत्रिकी महाविद्यालयानं मागच्याच वर्षी बदकन बंद पडली ती प्रोडक्शन ब्रांच ती बंद. आणि पोट्याला सांगितलंय घाबरू नको काही पण नाही मिळालं तर आहेच. मेटलर्जी नाही तशी असं सगळं होतं. ऍडमिशन मिळते आपण बाहेर निघतो. एक क्षण प्रत्येक जण आपण मिस करतो टिपण्याचा. आपण खूप आनंदात असतो. त्या क्षणी जेव्हा आपल्याला ऍडमिशन मिळते आपण फोन करतो मित्रांना वगैरे. आई वडिलांच्या डोळ्यांकडे आपण कधीच बघितलं नाही. त्यातले आनंद आणि तो अश्रू कधीच टिपू शकलो नाही. त्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. कायम त्यांची सेवा करत राहू असं आपण विषू केलं. आता फर्स्ट इयरचा आपण सगळे फर्स्ट इयर मध्ये अभी जरा गौर से सुनिएगा. आवडलं तर टाळ्या वाजवा नाही आवडलं तर अजून जोरात टाळ्या वाजवा. याद है वो दिन जब मन में इरादा पक्का था और सीओईपी के कैंपस में पहला पैर रखा था. फर्स्ट ईयर चे दिवस आठवत. याद है वो दिन जब रातें कुछ अजीब सी हुआ करती थी. याद है वो दिन जब रातें कुछ अजीब सी हुआ करती थी. क्या मतलब आपके फिर से एक बार. याद है वो दिन जब हॉस्टल में गौर से सुनो. याद है वो दिन जब हॉस्टल में अकेले नींद नहीं आती थी और घर की याद आंखों से आंसू लाती थी. वो मित्र सापड़ले. बारिश का मौसम चालू हो गया. याद है वो दिन जब बारिश तो क्लास बंद करने का सिर्फ एक बहाना था. असल में हम सबको सिंहगड जाना था. आता जरा माझ्या मनातली भडास काढायची आहे मला. दिस इज स्पेशली फॉर मैकेनिकल फ्रेंड्स आणि मेटलर्जी के मेरे भाइयों के लिए. बेटा सेकेंड ईयर फर्स्ट सेम याद है ना बेटा जब मैकेनिकल टेक्नोलॉजी नाम का एक जलजला आया था और उसने तत्ववादी और कार्ले को बहुत जलील किया था. तो सुनो. याद है वो दिन जब तुम्हारे टीचर ने तुम्हें उगाच तकलीफ दी होगी. याद है वो दिन जब तुम्हारे टीचर ने तुम्हें तकलीफ दी होगी. फिर तुमने सोचा होगा कि मैं इसे इंप्रेस करने के लिए इसका भक्त बन जाता हूं. इसके आजू बाजू हरी 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 मैं तो हरी भक्त बन जाता हूं. मगर आखिर तक उसने तुम्हारी ली ही होगी उगाच त्रास द्यायला. बरं वाटतं. फिर आई एक कॉन्ट्रोवर्सी जिसका नाम था डिटेंशन. माझ्यासोबत एक मुलगा आलाय. तू डिटेन झाला असं मी ऐकलं. ए फुटण्या हसतो काय डिटेन झालोय. सॉरी सॉरी तू डिटेन झालायस. बघा ना डिटेन केलं. नाही नाही म्हणलं मी पुरुषोत्तम केला मी फिरोद्या केला मी रेगाटाला होतो मी माइन्स पार्कला होतो मी बहा केलं सगळीकडे होतो मी मॅनेज पण केले दिसायचं नाही पण केले. बरं पुरुषोत्तम फिरोद्या म्हणजे टाइमपास वाटतो का त्यांना की 5:30 झाल्यानंतर तो 2-3 करंडक नाही मिळाला तर लगेच बरेचसे टीचर्स काय म्हणतात करंडक तर नाही मला कशाला कन्सिडर करू अटेंडन्स. बरं रेगाटा. अरे जे मला डिटेन केलं त्यांनी कधी आयुष्यात रेगाटा केलाय का. सीओईपी के सर का ताज है रेगाटा. डिटेन करून टाकलं चायला. बरं माइन्स पार्क आई शपथ एक पैसा देत नाही माइन्स पार्क मध्ये. बरं मग आता स्पॉन्सरशिप का 5:30चं लेक्चर झाल्यावर जायचं का तिकडे त्याच्या पिऊनला स्पॉन्सरशिप मागायला. बरं बाळाची गाडी पळाली नाही तरी ओरडाल. सीओपीची बाळाची गाडी पडली सीओपीची गाडी काय कसं. बरं तू टेन्शन घेऊ नको. अरे टेन्शन नाही मी डीन कोणते डीन स्टुडंट जे काय ते मला आकाशी सरांची भेटायचं. जाऊ नको भेटायचं मला जाऊ नको. सर मी डिटेन झालोय. गुड सर त्या मुलाला तर स्वाईन फ्लू झाला होता आणि त्या डुकराला त्याला डिटेन. सर मी माझ्या आई वडिलांना बोलू का. आणि मी सगळ्यांची गोड गोड बोलीन पण डिटेन करेन.
अरे काय एक मिनिट मी डिरेक्टर सरांना बोलवतो ते बोलते ठीक आहे मी टेन्शन तू ऑडियन्स मध्ये बस. All the dignitaries and my dear students. It's a very serious issue regarding the detention. So all those who are detained, please stay in the auditorium, and those who are not detained, you can leave the auditorium. Oh my God! All the students are sitting. All are detained. I request the teachers not to detain so much of students, sir. I know many of the teachers are pass out of COEP. तुम्ही तुमच्या वेळेस 60% तरी अटेंडन्स होती का? I know, Prashant, कारण at that time it was Government College of Engineering. Attendance was not compulsory. I just got a news right now. कि teachers from Comp IT department they are detained. Don't worry. I promise you this time all the genuine cases will be considered. People will not be detained. मी आकाश सरांशी बोलतो आणि मग त्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही आगेवर आहात का तुम्हाला श्रेय मिळू शकतो. आफ्टर टॉकिंग विथ आकाश. पुढे ऑल द सिरियस इश्यूज आपण जरा बाजू ठेवू. आज हे इनॉग्रेशन अपन करतोय एका क्लब जिनकी जिंदगी के सब क्रिएटिविटी से दूसरों की मारने में गई है, दूसरों की चिढ़ाने में गई है. द स्ट्रीट फेयर एंड द मैंडेट ग्रुप इनका एक नया है 5 क्वेश्चन एंड आंसर सेशन. They asked me one question. Sir, तीतर के दो आगे तीतर के दो पीछे तीतर आगे तीतर पीछे तीतर बोलो कितने तीतर. I said, what the तीतर? आज का वो सबकी मार दी, आज मैंने उनकी मार दी. Don't worry. Enjoy the farewell. And please don't क्या आठवा. This year, no one will be detained. Thank you. उसके बाद आता है सबमिशंस का वक्त. याद है वो दिन जब रातें कुछ अजीब सी हुआ करती थी और पूरी सेम में कभी पूरी न होने वाली फाइल एक ही रात में पूरी हुआ. फिर आया एग्जाम का वक्त. जो लोग नहीं डिटेन हुए वो बैठे एग्जाम के लिए. याद है वो दिन जब 9 पॉइंटर बनने का इरादा था. याद है वो दिन जब 9 पॉइंटर बनने का इरादा था, मगर जब पेपर सामने आया तो पेपर तो पूरा आउट ऑफ सिलेबस वाला था. कुछ भी कहिए दोस्तों, लेकिन आज है वो दिन. आज है वो दिन जब COEP के कैंपस के बाहर की सारी दुनिया पराई लगती है और यहाँ की पढ़ाई और आप जैसे दोस्त सबसे बड़ी कमाई लगती है. और कल आएगा वो दिन जब हम अपने सपने अपनी जूनियर्स की आंखों में छोड़ जाएंगे. उन पलों को कभी भूलेंगे नहीं यारो. वो दिन बहुत याद आएंगे. वो दिन बहुत याद आएंगे. थैंक यू व्हेरी मच फ्रेंड्स. बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. और मेरे ज्युनियर्सने एक मला फक्त रिक्वेस्ट केली होती की अलमनाय डेला जे शेवटचे 2 लाईनी म्हटलं होतं ते पुन्हा एकदा म्हण. आणि जूनियर्स का कुछ अलग नाता है तो मैं उनको टालता नहीं हूं. तो आप सबके लिए COEP के लिए एक बार फिर से कि COEP तुझे मोहब्बत करने वाले तो कभी कम न होंगे. COEP तुझे मोहब्बत करने वाले तो कभी कम न होंगे, मगर तेरी इस महफिल में कल हम न होंगे. 4 वर्ष तुम्ही जे प्रेम केलंय त्याबद्दल खरंच खूप खूप आभारी आहे तुमचा. तुम्हा सगळ्यांसाठी माझा प्रणाम. थँक्यू. मे गॉड ब्लेस यू.